सर्वांनी शांतता राहायचं आहे. सर्वच मान्यवर त्यांच्या समवेत असतील. पुत्र भैयासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तत्वाच्या ठिकाणी मान्यवर आदरणीय अशोक सोनवणे हे अनागारित धम्मपाल यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी पुष्पार्पण करतील. या ठिकाणी आदरणीय के चकवार साहेब आलेले आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आले ना. या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा सुरवाडे सर या ठिकाणी आले आहेत. त्यांना या ठिकाणी मी सूचित करतो की पुष्पार्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे धम्मगिरी बुद्ध विहार बुलढाणा चे अध्यक्ष आदरणीय पी वाफळे साहेब ते सुद्धा या ठिकाणी पुष्पार्पण करतील. जे पी वाफळे साहेब, आदरणीय सरस्वती ताई साबळे महिला अध्यक्ष दक्षिण, त्या तद्वतच या ठिकाणी आदरणीय भीमरावजी ताडे साहेब राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्पार्पण करायचं आहे. सैनिक दलाचे प्रमुख बोराडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुष्पार्पण करतील. तद्वतच पवार साहेब यांनी सोबत यायचं आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात भारतीय बौद्ध उत्तरचे अध्यक्ष के शिवकार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपया समोर यायचं आहे. या ठिकाणी पूज्य बनते स्वरानंदजी यांना मी याचना करतो, त्यांनी धम्ममंचाकडे यायचं आहे. त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलं जाणार आहे. बनतेजींना याचना आहे, त्यांनी धम्ममंचाकडे यायचं आहे. सर्व मान्यवरांकडून या ठिकाणी प्रज्ञा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि अनागरिक धम्मपाल महान धम्मप्रचारा विनंती आहे की आपण सर्वजण समता सैनिक दलाच्या सैनिकांपुढे उभे आहात. आपण थोडं डाव्या बाजूला यायचं इकडे. वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या दोन्ही शाखांकडून बहुसंख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका या ठिकाणी उभे आहेत. सावधान, परत विश्राम, परत सावधान, हिलावत. जय भीम सर जी. आज परेड पर 90 महिला 75 पुरुष टोटल 162 सब है. अगले आदेश की इच्छा चाहता सर जी. जय भीम. ऑफिसरांनी
ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी भैयासाहेबाची आज स्मृती दिन निमित्त जिल्हा कार्मिकरेकडे आपण जाणार आहोत. त्या निमित्त आपला सैनिकाचा जोश, भारतीय बौद्ध महासभेचा सोच आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद, ठीक आहे, हे आपण दाखवून द्यायचं तुमची वंदनेमध्ये. महिला सैनिक, पुरुष सैनिक, टोटल 175 सैनिक या ठिकाणी आधार आहे. एवढी मानधनांना समता सणाची आपल्या समोर झाली आहे. साहेबांना जगीन केलं आणि आता परत आपण एक सलामी साहेबांना देऊया. तर पुढील कार्यक्रमासाठी संत सैनिक सज्ज आहे. श्री सरपंच श्री धन्यगुरु जोशी.